महाराष्ट्रात सेकंड होमसाठी मुळशी आणि लोणावळा हेच ऑप्शन आहेत, की आता नवीन लोकेशन सुद्धा भोरवेलले डेव्हलप होतात? बघा, लोणावळा आणि मुळशी हे जुनं होतं. हं, जुनं म्हणजे काय, पुणे त्यावेळेस डेव्हलप नव्हतं, पिंपरी चिंचवड तेवढं विकसित नव्हतं. त्यावेळेस लोकांना ते जवळ असणारे ऑप्शन्स होते. हं. कारण कशाच्या भरोश्यावर हे डेव्हलप झाले, हे जे तुम्ही मुळशी आणि लोणावळा म्हणता, कारण तिथं रस्ता होता. आणि बाकीचे जे क्षेत्र सांगताय तुम्ही, तिथे तेवढे इन्फ्रा नव्हती, रस्ते नव्हते, लोकसंख्या नव्हती, तेवढे प्रयोजन नव्हते, पाण्याचा साठा नव्हता, वगैरे वगैरे. आता हे जे दोन आहेत, हे सॅच्युरेशन पॉइंटला आहे, तिथं जागा संपलेल्या आहेत. पण जर तुमचं ते बजेट आहे ना, ते 50 लाख किंवा 1 कोटीच्या आसपास असेल, तर मग हक्कानं तुम्ही जाऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला पर्याय काय? रिंग रोड. रिंग रोडच्या आजूबाजूला जिथं कुठं डेव्हलपमेंट चालू आहे, त्या नगर परिषद हद्दीमध्ये तुम्ही जा. मग तुम्हाला आहे ना, जास्त मोबदला पण मिळेल, फॅसिलिटी मिळतील. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही डोंगरात जाऊन राहिले आणि तुम्हाला हार्ट अटॅक आला कुणाला तर फॅमिलीमध्ये, किंवा काय ऍक्सिडेंट झाला, तुम्ही लागलं आणि तुम्हाला जायचे 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, आणि गाडीची सोय नाही, पंक्चर झाली तर 2-4 किलोमीटरला पंक्चरचं दुकान आहे. दूध दही आणायचंय तर तुम्हाला 8 किलोमीटर जावं लागतं. या अशा ठिकाणी जाऊन काय करू शकत नाही. म्हणजे हा एकदम रेअर 1% किंवा त्यापेक्षा लेस दॅन 1% लोकांचा कम्फर्ट झोन असू शकतो. असे लोक असतात, हं. की बाबा ज्यांना एकदमच शांतता पाहिजे, म्हणजे मोबाईलची रेंजच नाही आली पाहिजे. बाकीच्या गोष्टी आम्हाला नकोच आहे. मग त्या लोकांसाठी हा ऑप्शन आहे. पण नॉर्मल जी लोक संसारिक आहेत किंवा ज्यांना खरंच आयुष्य एन्जॉय करायचं, त्यांना कनेक्टिव्हिटी आणि फॅसिलिटी पाहिजेच. असणं पाहिजे.